काही महिन्यांपूर्वीच्या अत्याचाराच्या घटनेमध्ये आम्ही खटला फास्ट ट्रॅकवर चालवला, स्पेशल वकील दिले, पुरावे दिले, 2 महिन्यातच आरोपीला फाशीची शिक्षा दिली. मुख्यमंत्री शिंदेंचं बीडमध्ये वक्तव्य. कोणत्या आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशी दिली? वर्षा बंगल्यामागे की राजभवनामागे फाशी दिली? मुख्यमंत्र्यांनी फाशीची जागा सांगावी, संजय राऊतांचा आव्हान. मुख्यमंत्रीच फेक नरेटिव्ह पसरवतायत. बलात्कारातील आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशी दिल्याचं धडधडीत खोटं. कोणत्या आरोपीला 2 महिन्यामध्ये फाशी दिली? नाव सांगा, वडेट्टीवारांचं शिंदेंना आव्हान. बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये सुमोटो अंतर्गत याचिका दाखल. आज सकाळी तातडीची सुनावणी. याचिकेमध्ये एसआयटी मार्फत हायकोर्टाच्या देखरेखीखाली चौकशीची मागणी. काय लायकीची माणसं आपल्या मंत्रिमंडळामध्ये आहेत? एफआयआर ट्विट करत बदलापूर आंदोलन प्रकरणावरून संजय राऊतांचा सरकारला सवाल. 2 दिवसानंतर बदलापुरातील इंटरनेट सेवा पुरवपदावर खबरदारी म्हणून बदलापूर रेल्वे स्थानकामध्ये पोलिसांचा बंदोबस्त कायम. एकदा माझ्या हातामध्ये सत्ता द्या, 48 तास पोलिसांना फ्री हँड देतो, कोरा करकरीत महाराष्ट्र करून दाखवतो. बदलापुरातील घटनेनंतर राज ठाकरेंचं गोंदियातील कार्यकर्त्यांसमोर वक्तव्य. एमपीएससी पूर्वपरीक्षेची तारीख बदलण्यास आयोगाचा नकार. तर कृषी सेवेची 258 पदं समाविष्ट करा, अन्यथा परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यार्थ्यांचं आंदोलन. आज एमपीएससी आयोगाच्या बैठकीमध्ये निर्णय. शरद पवार स्वतः एमपीएससी आंदोलनामध्ये सहभागी होणार. एमपीएससीच्या मुद्द्याला सत्ताधारी गांभीर्यानं घेत नाहीत. मी स्वतः विद्यार्थ्यांना न्याय मिळवण्यासाठी मैदानामध्ये उतरणार, पवारांचं ट्विट. महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये विद्यार्थ्यांचे प्रश्न गंभीर नव्हते का? आता निवडणुका पाहून मैदानामध्ये उतरत आहेत, मुनगंटीवारांची टीका. पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रोहित पवारांची भेट. मी आता जास्त काही बोलणार नाही, पण सरकारनं नोटिफिकेशन काढलं नाही तर दाखवून देऊ, रोहित पवारांचा इशारा. बीडमधल्या भाजप नेते रमेश पोकळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. बीड शहरातून उमेदवारी देण्याची रमेश पोकळे यांची जरांगे यांच्याकडे मागणी. अजित पवारांची संध्याकाळी 5 वाजता मुंबईमध्ये पत्रकार परिषद. अजितदादा पत्रकार परिषदेमध्ये मोठी घोषणा करण्याची शक्यता. शरद पवारांना झेड+ सुरक्षा, त्यांना कोण मारणार? फक्त कळ काढत बसलं तरी झेड+ संरक्षण मिळतं की काय? निलेश राणेंची टीका. ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंची मराठवाड्यामधील 5 जिल्ह्यांच्या विभागीय नेतेपदी नियुक्ती. दानवेंकडे छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, नांदेडची जबाबदारी. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्या प्रकरणामध्ये कुटुंबियांची हायकोर्टामध्ये धाव. आरोपींच्या निर्दोष सुटकेनंतर कुटुंबियांकडून निर्णयाला आव्हान. गोकुळाष्टमीच्या मुहूर्तावर 27 ऑगस्टला सिडकोच्या 900 घरांसाठी जाहिरात. लॉटरीमध्ये तळोजा, घणसोली, खारघर, कळंबोली प्रकल्पांचा समावेश. नाशिकमध्ये आजपासून ते 5 सप्टेंबरपर्यंत मनाई आदेश लागू. आंदोलनं, सण उत्सव आणि बांगलादेशच्या प्रकरणाचे पडसाद पाहता निर्णय. आदेशाचं उल्लंघन केल्यास कारवाईचा इशारा. लाडकी बहीण योजनेचे पैसे काढण्यासाठी महिलांना भुर्दंड. ग्राहक सेवा केंद्र चालकांकडून पैसे काढून देण्यासाठी 30 रुपयांची मागणी. छत्रपती संभाजीनगरच्या पैठणमधील घटनेचा व्हिडिओ समोर. इगतपुरीच्या गोटीमध्ये लाडकी बहीण योजनेचा केवायसी फॉर्म भरण्यासाठी गर्दी. सकाळपासून येऊनही नंबर न लागल्यानं महिलांचा बँकेच्या आवारातच मुक्काम. पंतप्रधान मोदी यांनी काल पोलंडमधील कोल्हापूर स्मारकाला भेट दिली. स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करत आदरांजली वाहिली. एअर इंडियाच्या विमानाचं तिरुअनंतपुरममध्ये इमर्जन्सी लँडिंग. विमानामध्ये बॉम्ब असल्याच्या धमकीनंतर विमानाची कसून चौकशी. आंध्र प्रदेशमधील अंकापल्लीमधील एका फार्मा कंपनीमध्ये भीषण स्फोट. 15 जणांचा मृत्यू, 40 जण गंभीर जखमी.